वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथून ज्येष्ठ नागरिकाचं अपहरण करत दरोडा टाकणाऱ्या सराईत गुन्हेगारांचा थरारक पाठलाग करत 2 आरोपी अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि MIDC पोलिसांनी जेरबंद करण्याची कारवाई केली आहे। वाशिम जिल्ह्यातील रिसोड पोलीस स्टेशन येथे विविध कलमान्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल असून आरोपींनी लग्नाबाबत खोटा बनाव करत संबंधित बनाव उघडकीस आल्यानंतर फिर्यादी आणि त्याच्या नातेवाईकांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली। फिर्यादीचे वडील सीताराम खानजोडे यांचं अपहरण करून घेऊन गेले होते। त्यानंतर आरोपी हे अपहरित इसमास घेऊन जात असताना त्यांनी पुन्हा मापेगावच्या शिवार तालुका रिसोड जिल्हा वाशिम या ठिकाणी फिर्यादी अंकुश राठोड हे त्यांच्या मित्रासह दवाखान्यात जात असताना त्यांची गाडी अडवत गाडीची काच फोडून फिर्यादी यांना मारहाण करत 22,000 रुपये रोख रक्कम जीवे मारण्याची धमकी देत दरोडा टाकून घेऊन गेले। याबाबत रिसोड पोलीस स्टेशन येथे फिर्यादीनं दिलेल्या फिर्यादीवरून दरोड्याचा गुन्हा दाखल आहे। संबंधित गुन्ह्याबाबत वाशिम जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी अहिल्यानगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांना या गुन्ह्याची माहिती देत गुन्ह्यातील आरोपींना ताब्यात घेण्याबाबत कळवलं असता पोलीस अधीक्षक यांनी ही माहिती स्थानिक गुन्हे शाखेला देत पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना कारवाई करण्याकामी आदेशित केलं। त्यानुसार पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी पथक तयार करत शेंडी बायपास MIDC अहिल्यानगर येथे नाकाबंदीकरिता रवाना झाले। नाकाबंदी करीत असताना छत्रपती संभाजीनगरकडून अहिल्यानगरच्या दिशेनं एक कार भरधाव वेगात येताना दिसली। पथकाने पोलीस वाहने रोडला आडवी लावून संशयित कार थांबविण्याचा प्रयत्न केला असता संशयित कार चालकानं त्याच्या ताब्यातील कार भरधाव वेगानं MIDC कडे घेऊन निघून गेला। त्यावेळी MIDC पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी, पोलीस अंमलदार सतीश खामकर, सुरेश देशमुख, अक्षय रोहकले यांना माहिती कळवत संशयित कार थांबविण्याबाबत सूचना दिल्या। या कारचा पाठलाग करत असताना संशयित कार चालकाचं नियंत्रण सुटलं। त्याच्या ताब्यातील कार कॉटेज कॉर्नर या ठिकाणी डिव्हायडरवर गेल्यानं कार बंद पडली। त्यावेळी कारमधील इसमांना ताब्यात घेत त्यांना त्यांची नावं विचारली असता त्यांनी राहुल म्हस्के, सतीश उर्फ बाळू जाधव, सीताराम खानजोडे अशी सांगितली। ताब्यातील इसम राहुल म्हस्के आणि सतीश उर्फ बाळू जाधव यांच्याकडे सखोल आणि बारकाईनं विचारणा केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली। अपहरित इसम सीताराम खानजोडे यांची सुटका केल्यानंतर त्यांना आणि आरोपींना रिसोड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं असून पुढील तपास रिसोड पोलीस करतायत। ही कारवाई अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुवर्मे यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि MIDC पोलीस स्टेशन अहिल्यानगरचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केली आहे। प्रतिनिधी शफी सय्यद, न्यूज टुडे 24 अहिल्यानगर।